वराडी मंडळी नाही, तर यामध्ये निराधार बालक आहेत, त्यानंतर वृद्धाश्रमातील जे काही ज्येष्ठ आहेत ते आहेत. आज शुभम आणि धनश्रीचं या ठिकाणी आपल्या आश्रमावरती लग्न होतंय आणि सांगायला आनंद होतोय की ह्या लग्नाच्या निमित्तानं दोघांनी सामाजिक उपक्रम पण केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या आश्रमातली एक मुलगा आणि एक मुलगी 10वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक सुद्धा घेतलेले आहेत. तर नमस्कार, मी लोक व्याख्यानकार विशाल गरड. आज माझा मित्र शुभम आणि त्याची अर्धांगिनी धनश्री यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहताना प्रचंड अभिमान वाटला. खरं तर विवाह सोहळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात होतात, परंतु त्या विवाह सोहळ्यातून आपण आपल्या समाजाला काहीतरी एक विचार देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. मला माहित नाही आपण आपल्या विवाह सोहळ्यातून किती समाज उपक्रम राबवतो, परंतु आज शुभमचं म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण एक साधारण अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हा तरुण लहानपणीपासून माझ्या सहवासात आहे, माझ्या विचारांचा तो सेवक आहे. आणि अशा विचारशील युवकाकडून आपल्या समाजानं काय अपेक्षा करावी, तर मला वाटतं आपला स्वतःचा विवाह सोहळा ज्या महापुरुषांचे विचार घेऊन आपण मोठे झालो त्या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने यांना हा विवाह सोहळा ठेवला. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने यांना हा विवाह सोहळा ठेवला. खऱ्या अर्थानं जरी त्याचा विवाह सोहळा असला तरी समाजाला आपण काहीतरी विचारांचं देणं लागतो, ह्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं वृक्षारोपण त्यांनी केलं. तसेच जिथं आजचा हा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे ते आमचे मित्र युवा समाजसेवक आदरणीय प्रसादजी मोहिते, आमच्या भगिनी अनुश्री मोहिते यांनी या डोंगराच्या माळ रानावर इतकं चांगलं संकुल उभा केलंय. मला असं वाटतं की एखाद्या खूप मोठ्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झाला असता तरी त्याचा गावगाव झाला नसता, परंतु आजच्या या कार्यक्रमाला जे समोर उपस्थित जनसमुदाय आहे तो कोण आहे, तर हे कोणी वराडी मंडळी नाही, तर यामध्ये निराधार बालक आहेत, त्यानंतर वृद्धाश्रमातील जे काही ज्येष्ठ आहेत ते आहेत. खरं तर हे समाजानं आडगळीत टाकलेली माणसं, परंतु प्रसाद आणि अनुश्री सारख्या समाजशील युवकांनी त्यांना इथं एक आसरा दिला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये मदती भरपूर होतील, त्यांना अनेक सोहळे इथं अनुभवता येतील, परंतु विवाहासारखा सोहळा याच ठिकाणी त्यांना अनुभवता आला, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याबद्दल मी प्रसाद आणि अनुश्री यांचं देखील मनापासून कौतुक करतो. हे जे दोन्ही दाम्पत्य आहेत शुभम आणि धनश्री, हे स्वतः सुशिक्षित आहेत. हे असं नाही की आपलं तसंच मनात आलं आणि ह्यांनी काही केलं, तर यांच्या दोघांच्या पदव्युत्तर पदवी ह्या समाजसेवेत आहे. म्हणजे ही अधोरेखित करून सांगण्यासारखी गोष्ट आहे की आपण जे शिक्षण घेतो त्या शिक्षणाला साजेसं वर्तन सुद्धा आपलं असलं पाहिजे. तर ह्या दोन्ही दाम्पत्यानं MSWचा कोर्स पूर्ण केला, मास्टर डिग्री त्यामध्ये घेतली आणि आज समाजाला एक चांगला दिशा देण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं इथं उपस्थित सर्व माझे मित्रपरिवार, माझे सर्व माझ्यावर प्रेम करणारे, विचारांवर प्रेम करणारे माझे सर्व फॉलोअर्स असतील, या सर्वांच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी शुभम आणि धनश्रीला त्यांच्या पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या विवाह सोहळ्यातून आपण देखील एक चांगला बोध घेऊन एक चांगला विचार आपण समाजाला कसा देऊ शकतो याचा प्रयत्न आपण करावा. एवढं